काढलेला आहे आणि हात ठेवलेला आहे. प्रचंड बलशाली ताकदीनं चित करण्याचा प्रयत्न आणि समोरून विकास सुरू झाले आणि बरोबर सोशल मीडियाला गोष्टीला पत्रकारांमधून नोंद घ्या. तपश्चर्या करावी लागते त्यावेळेला असे पैलवान घडतात. दत्तवाडा गावचा पैलवान आहे. विजय पैलवानला या ठिकाणी राजाराम पाटील यांच्याकडून राजाराम पाटील यांच्याकडून विजय मला संजयराव पाटील यांच्याकडून 500 रुपये घ्यावे लागले आणि राजाराम पाटील हे 60,000 रुपये विजय करणारे राजाराम पाटील आणि आज या ठिकाणी याच नव्हते ताकदीचा अंदाज घेण्याचं काम या ठिकाणी दोन्ही पैलवान करताय. आजचा तरुण विनाशाच्या कडेवर उभा आहे. विनाशाच्या कडेवर असणाऱ्या तरुणाला दिशा देण्याचं काम कोणता खेळ करत असेल तर तो कुस्ती हा खेळ आहे. व्यायामापासून काय फायदा आहे की अण्णाने या ठिकाणी भाषणामध्ये सांगितलेलं आहे. अजूनही व्यायाम करताय त्या महाराष्ट्र केसरीला काही मान सन्मान राहणार नाही म्हणून चंद्रहार मल्हारसारख्या माणसानं एक आव्हान केलेलं आहे. एक महाराष्ट्र केसरी आणि या योजनेला देखील तमाम कुस्तीशौकीनांचा जाहीर पाठिंबा आहे. असं म्हणणं तर चुकीचं ठरू नये. अशा प्रकारची कुस्ती स्पर्धा या महाराष्ट्रामध्ये होते. 2 पैलवान मगाची ट्रिपल महाराष्ट्र केसरी झाले. 5 पैलवान डबल महाराष्ट्र केसरी. पहिला डबल महाराष्ट्र केसरी 1967 सामानाचा प्रयत्न आणि पलीकडे गेलेला आहे. डाव मारणाऱ्याला महत्व आहे आणि परत खर्चा घेतलेला आहे. कुस्तीला अतिशय चांगले दिवस आहेत. दररोज मैदान आहे. आज या ठिकाणी मैदान आहे. 31 तारखेला महिलांचं एक कुस्ती मैदान पट्टणकडे या ठिकाणी आहे. 1 तारखेला 2 ठिकाणी मैदान आहे. एक मुद्दा तालुका कडेंगलज आणि कुरुकुली तालुका करवी या ठिकाणी 2 मैदान आहेत. 2 तारखेला भडगावला मैदान आहे. म्हणून कुस्तीला अतिशय चांगला दिवस आहे. पैलवानाला देखील मी विनंती करतोय हेराफेरीची कुस्ती बंद झाली पाहिजे. त्याच वेळेला खऱ्या अर्थानं कुस्ती वाढणार आहे. परवाच काल वाघोलीला चंद्रहार पाटलाने एक आव्हान केलं की एक महाराष्ट्र केसरी. खरोखरच त्याने 1 दिवसाचं आंदोलन त्या ठिकाणी मुंबई या ठिकाणी केलेलं आहे आणि खरोखरच या गोष्टीला मान्यता फार महत्वाची आहे. 2022 पर्यंत ज्या महाराष्ट्र केसरी होतात त्याचे साक्षीदार या ठिकाणी अनेक मंडळी आहेत. तितकंच कोणत्या प्रकारचा माहोल अशी गॅलरी असते आणि ज्यावेळेला शेवटची महाराष्ट्र केसरीची कुस्ती कॉल होते 11, 12, 13 नरसिंह यादव मुंबई या ठिकाणी DYSP. 2014, 15, 16 ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी DYSP. राहुल आवारे नागपूरला सुवर्ण पदक मिळवून केलं आणि कसा मारण्याचा सुंदर प्रयत्न आणि विकास पहिला आपण ताबडतोब या 99-69 गाडी आपल्या वाहतुकीला अडचण करते. गाडी एसटी थांबलेल्या कृपया ताबडतोब गाडी बाजूला घ्या. आपण वाहतुकीला अडथळा करण्यासाठी गाडी पार्किंग करू नका. बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे. कृपया गाडी बाजूला घ्या. परत कब्जा घेतलेला आहे. ज्यांनी या मैदानासाठी सहकार्य केलं खास करून तमाम कुस्ती शौकीन
उत्तम तऱ्हेने शांतता राखली. जेवढी शांतता तेवढे उत्तम तऱ्हेचं मैदान आहे, मैदानाचा अनुभव आहे आणि ती शांतता राखल्याबद्दल सहयोगी कमिटीच्या वतीनं त्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करत आहे. हा रोटोवर तयार राहा. त्याचबरोबर न्यायदानाचं काम करणारी पंच कमिटी उत्तम न्यायदानाचं काम केलं त्यांचे आभार. त्याचबरोबर या ठिकाणी रोटर मालक उत्तम अशा रोटर कुस्तीचं मैदान तयार केलं अण्णा पाटील पैलवान. आज ती ट्रिपल महाराष्ट्र केसरी 2 पैलवान झाले आणि त्याला DYSP उपाधी मिळालं. 2011, 2012, 2013चा ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंह यादव DYSP झाला. त्याचबरोबर 2014, 15, 16चा ट्रिपल महाराष्ट्र केसरी धीरेंद्र चौधरी. शांत राहा, फक्त शांत राहा. एवढं सोपं असं तर लैकरांनी कुस्ती केली असते. दिनराव कृष्णा पाटील गुरु सोहम कुमार साठी 500 रुपये आलेले. धन्यवाद. कुठला ठेवलेला आहे त्याच्या विरोधात परंतु तेवढा सावध आहे नाही. काय करायचं काय करायचं नाही त्याला पूर्ण माहिती आहे. 7 देशाचा दौरा केला आणि परत कब्जा करता आपण कुस्तीची मैदानं भरवा आणि 3 इंटरनॅशनल म्हणून आज गावामध्ये तयार झाले. जास्तीत जास्त कसे इंटरनॅशनल या गावामध्ये तयार होतील आणि तालीमी तयार करा अशा प्रकारचा शुभ संदेश माननीय दीनानाथांना पैलवानांनी दिलेला आहे. कोल्हापूर जिल्हा शहर तालीम संघाचे विद्यमान अध्यक्ष आहे. नौदल काढण्याचा सुंदर प्रयत्न नौदल काढलेला आहे. खिशाचे 2-4 प्रकार आहेत. नौदल काढून घिसा, पाय लावून घिसा आणि धक्का घिसा. नौदल काढलेला आहे आणि हात ठेवलेला आहे. प्रचंड बलशाली ताकदीनं चित करण्याचा प्रयत्न आणि समोर हात पत्रकार